पुत्र झाला सत्ते जराशी, वडिलाचे नाव ठेविले त्याशी, त्रिविक्रम मनोनिया। नवनाथ महाराज की जय। असा तो त्रिविक्रमाचा मुलगा जो होता त्या धर्मनाथाला त्या ठिकाणी एक अशा सतेज प्रकारचा चांगल्या रीतीचा त्या ठिकाणी असा तेजस्वी मुलगा झाला आणि त्या मुलाचं त्या ठिकाणी नाव काय त्रिविक्रम असंच आपल्या बापाचं नाव त्या ठिकाणी ठेवलं होतं म्हणतात। चौघे प्रतीक ग्रामी येता श्रुत झाले धर्मनाथा, मग कटाक भरशी शिबिकेशी तत्वता, बैसोनिया निले सदनाशी। त्या ठिकाणी 14 जण होते आणि 14 जण कोण होते तर ते गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, त्या ठिकाणी अडबंगनाथ आणि दुसरा एक त्यांच्यासोबत चौरंगीनाथ। 14 जण होते आणि 14 जणाला काय केलं, आपल्या सदनाला आणलं राजानं आणि आणल्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे आसनावर बसवलं आणि चांगल्या प्रकारे त्यांची सेवा केली म्हणतात। मग द्रती व्रती भक्ती सदन करोनी तो सविले मच्छिंद्र मन, मग त्रिविक्रमा सुता राजी स्थापून, दीक्षा घेतली अवघेची। अशा पद्धतीने त्याची सर्व युक्तीने त्या ठिकाणी पूजा केली सर्वांची आणि पूजा करून त्या ठिकाणी त्यांना तोषवलं। मच्छिंद्रनाथात सुद्धा मन त्या ठिकाणी तोषवलं आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी काय केलं की त्रिविक्रम नावाचा तो जो मुलगा होता त्या ठिकाणी त्याला काय केलं की त्या ठिकाणी गादीवर बसून त्या ठिकाणी याला धर्मनाथाला दीक्षा द्यायचं ठरवलं म्हणतात। माघ मासी पुण्यतिथी दितेशी धर्मराजाची बीज म्हणती, ते दिवशी गोरक्षे जाती अनुग्रह देत तयाती। अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते जे योग होता, योग काय होता धर्मराजाची त्या ठिकाणी द्वितीय बीज होती। अशा पद्धतीने त्या दिवशी त्या ठिकाणी धर्मराजाची बीज म्हणून त्या ठिकाणी गोरक्षनाथाने असं सांगितलं की ती साजरी केली गेली आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी गोरक्षनाथाकडून अनुग्रह घेतला आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी पुढे चालते झाले म्हणतात। या उपरी देव मिळवणी स्वर्गीचे आणि प्रजा लोक त्या ग्रामीचे, मिळवणियाचो जग्रह अनुग्रहाचे मोहळे रचिले अपार। अशा पद्धतीने त्या ठिकाणी काय केलं, स्वर्गीचे पूर्ण देव त्या ठिकाणी आले होते, प्रजाजन त्या ठिकाणी सर्वजण जमा केले होते आणि जमा केल्यानंतर त्या धर्मनाथाच्या त्या ठिकाणी काय होतं दीक्षा समारंभ होता आणि त्या वेळेला त्या ठिकाणी सर्व यथासांग त्या ठिकाणी उपस्थित होते म्हणतात। अनुग्रह झाल्यावरती सकळ बैसोनी एक पंक्ती, गोरक्षे केवळा घेवोनी हाती, सर्वामुखी ओपी तसे। अशा पद्धतीने त्या ठिकाणी अनुग्रह झाला आणि धर्मनाथाने अनुग्रह घेतल्यानंतर त्या ठिकाणी सर्वजण एका पंक्तीमध्ये बसले होते आणि गोरक्षनाथ सर्वांना त्या ठिकाणी प्रसाद आपल्या हाताने देत होते म्हणतात। मग तो आनंद परम जेठी पाहोनी धावले सुरवर थाटी, तेही प्रसाद पाहोनी शेवटी तुष्ट चित्ती मिरवले। अशा पद्धतीचा त्या ठिकाणी असा त्या ठिकाणी आनंद उत्सव होता आणि या उत्सवाला त्या ठिकाणी देव परमात्मा त्या ठिकाणी सर्व धावले आणि त्यांनी या ठिकाणी त्या अनुग्रहाच्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी आपला प्रसादाचा आनंद सुद्धा त्या ठिकाणी घेतला म्हणतात। मिरवले परी करती भाषा नायसेची प्रसाद जन्मो जन्म, प्रति वसंत सरीसा असाव पूर्ण, इच्छे लागी वाटत असे। त्या ठिकाणी देवलोक आले, त्यांचं मन त्या ठिकाणी भरलं जसं कार्याला होतं तशा पद्धतीचं त्या ठिकाणी भरल्यानंतर त्या ठिकाणी काय म्हणू लागले की अशा या धर्मनाथाच्या त्या अनुग्रह घेतलाय हा दिवस त्या ठिकाणी प्रत्येक वर्षाला साजरा व्हावा आणि यामध्ये सर्व लोक त्या ठिकाणी सहभागी होतील अशा पद्धतीचं त्या ठिकाणी देवलोकांनी त्यांना सुचवलं म्हणतात। ऐसे बोलता सुरवर सकळ, कोणी बोले तपोबळ, माझे नाम घेऊनी केवळ अर्पा जगा प्रतिभ्रश्य। अशा पद्धतीने त्या ठिकाणी देवाने सांगितलं आणि सांगितल्यानंतर त्या ठिकाणी हे त्या देवांचं ऐकलं आणि ऐकल्यानंतर धर्मनाथांनी सांगितलं अशा पद्धतीने काय करायला पाहिजे की हे या धर्मनाथाच्या नावावर त्या ठिकाणी हा सोहळा दरवर्षाला त्या ठिकाणी व्हायला पाहिजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी विचार त्या ठिकाणी झाला म्हणतात। धर्मराजाची बीज म्हणून उत्सव करावा तुम्ही सावधान, याची नीती कुमार सांगोनी कवळे पाहे जगासी। अशा पद्धतीने त्या ठिकाणी धर्मराजाची बीज म्हणून त्या ठिकाणी अशी आपली तुकाराम बीज साजरी तशा पद्धतीने त्या ठिकाणी असा कार्यक्रम त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी साजरा व्हावा अशा पद्धतीने त्याच्या मुलाला त्या ठिकाणी सर्वांनी सुचवून त्या ठिकाणी सांगितलं म्हणतात। मंत्र स्फुरकला मनोनी स्फुरकला सकळ तुम्ही बोल वचन, आंबीलपणे शक्ती समान,
सदैव करा उत्तस हो. आणि त्या ठिकाणी धर्मनाथाला त्या ठिकाणी मंत्र सांगितला गेला आणि मंत्र सांगून अनुग्रह दीक्षा घेतल्यामुळं त्या नाथ संप्रदायात सामील झाल्यामुळं त्या ठिकाणी हे वचन हे मानून त्या ठिकाणी या वर्षाची जी तिथी आहे ती 12 मे त्या ठिकाणी दर वर्षाला उत्सव म्हणून साजरा करावा अशा पद्धतीने प्रत्येक जण त्या ठिकाणी म्हणू लागला म्हणतात. ऐसे महाराज गोरक्षे बोलत मानावेल सुंदर वाचा चित्ता मग प्रतिवर्षी आनंद भरिता महाउत्सव करीत. अशा पद्धतीने त्या ठिकाणी गोरक्षनाथ बोलले आणि बोलले काय म्हणाले की त्या ठिकाणी या सुरवरांचं जे देवलोकांचं जे चित्तामध्ये आहे त्यांनी जे त्यांच्या मनामध्ये सांगितलेलं आहे ते सर्व त्या ठिकाणी प्रतिवर्षी आनंदाने साजरे केलं पाहिजे आणि अशा पद्धतीने महाउत्सव केला पाहिजे अशा पद्धतीची वही डबल येत आहे म्हणतात. ते पासोनी सजा सज जगी मिरवते धर्मनाथाची बीज हे व्रत चारल्या महाराज तुष्ट होतसे गोरक्ष. आणि त्यापासून त्या ठिकाणी काय झालं सदासजी त्या ठिकाणी जगामध्ये या धर्मनाथाची जी बीज आहे ती वर्षानुवर्षी साजरी होत राहू लागली आणि हे म्हणजे त्या ठिकाणी गोरक्षनाथ या गोष्टीमुळे अतिशय संतुष्ट झाले होते म्हणतात. पूर्वी की मयागार ग्रंथात सोय बोलिला गोरक्षेनाथ की बीजेचे जे आचारतील व्रत शक्ती समान पुल्या. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी या ग्रंथामध्ये पुढे सांगितलेलं आहे गोरक्षनाथाने की ही जे अशी बीज जी आहे ती त्या ठिकाणी वाचरतील लोक जशा पद्धतीने व्रत त्या ठिकाणी चालू ठेवतील त्यांना काय होईल की त्या ठिकाणी अशा पद्धतीचे चांगले त्यांच्यासाठी होईल या पद्धतीने असं सांगत होते म्हणतात. तयाच ग्रही दोष दारिद्र्य रोग भोगादी विघ्नेद्र स्वप्ना माझी संसार साभद्र पाहणार नाही निज दृष्टी. आणि जे जे आचरतील त्याला दोष दारिद्र्य आणि रोग अशा पद्धतीचं विघ्न अशा पद्धतीनं काही येणार नाही स्वप्नामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा दोष येणार नाही अशा पद्धतीने त्या ठिकाणी गोरक्षनाथ जे सांगू लागले त्या बीजेचं महत्व. प्रत्यक्ष रमा सुखे सुरगणी त्या ग्रही येईल ग्रवासिनी मग दोष दारिद्र्य तयावनी प्रशवाया येईना. प्रत्यक्ष त्या ठिकाणी रमास त्या ठिकाणी काय करील की त्या घरामध्ये येईल घरी येईल आणि त्या ठिकाणी काय करील की चांगल्या पद्धतीने सौख्य नांदेल त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कमतरता त्या ठिकाणी जाणणार नाही अशा पद्धतीने त्या ठिकाणी गोरक्षनाथ सांगू लागले म्हणतात. आसो मात्मेव दावे किती प्रतीक पावले सुख संपत्ती जैसी कामना वेदना चित्ती त्याची सर्वता पावेल. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी गोरक्षनाथाने सांगितले की असं किती सांगावं त्या ठिकाणी याचा काय फायदा आहे अशा पद्धतीने सर्व काही महात्म्य काय आहे ते सर्व त्या ठिकाणी प्राथमिक लोक जाणतील त्यांना सुख होईल आणि त्यांना संपत्ती सुद्धा मिळेल अशा पद्धतीने सर्व काही या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीने गोरक्षनाथ सांगू लागले. ऐसा गोरक्ष तया कारण बोलिला हे मूळ ग्रंथी वचन तैसे ते केलेले करा विश्वास ते वारकी. अशा पद्धतीने त्या ठिकाणी गोरक्षाने काय केलेलं आहे बोललेलं जे जे आहे ते मूळ वचन त्या ठिकाणी या ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे आणि ते त्या ठिकाणी आपण काय करायला पाहिजे त्याचं ऐकायला पाहिजे आणि आपल्या आचरणात त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करावा. असो ते मौतस करून धर्मनाथ नाथा दीक्षा देऊन तेथून निघाले 5 जण नाशर दुर्ला ते ऐका. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी अनुग्रह झाला अनुग्रह झाल्यानंतर त्या ठिकाणी चौघामध्ये एक मिसळा 5 जण झाले आणि अशा पद्धतीने नरशादूर अशा पद्धतीने त्या ठिकाणी काय झाले पुढे चालते निघाले म्हणतात. नाना तीर्थ करिता महिष्या ब्यासिले सिद्धीशी शब्दी सहस्राशी प्रवीण केला महाराज. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी नाना क्षेत्र त्या ठिकाणी फिरले आणि फिरल्यानंतर त्या ठिकाणी सर्व सद्विद्या त्या ठिकाणी प्राप्त केली आणि त्या ठिकाणी शाबरी अस्त्र अशा पद्धतीची सगळी विद्या त्या ठिकाणी त्यांना दिली म्हणतात. मग शेवटी बद्रिकाश्रमी जाऊन दश केला उमारमन धर्मराजा तया स्वाधीन तया लागी बैसविला. मग शेवटी काय केलं बद्रिकाश्रमाला गेले आणि तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी काय केलं उमारमनाला भेटले महादेवजीला भेटले आणि महादेवजीला भेटल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या स्वाधीन केलं धर्मनाथाला तप करण्यासाठी म्हणतात. 12 वर्षाचा केला नेम तापा बैसला नाथ धर्म येरुते दोन्ही 14 जण तीर्था लागी चालले. अशा पद्धतीने त्या ठिकाणी 12 वर्षाचा तप त्या ठिकाणी महादेवजीच्या हाताने त्या ठिकाणी धर्मनाथाला करायला लावलं आणि त्यानंतर 14 जण जे होते ते पुढच्या तीर्थाटनाला निघून गेले म्हणतात. 12 वसंतर तीर्थ करून पुन्हा पाहिला बद्रिकाश्रम मग ते मावदे अति दुर्गम
बद्रिकाश्रमी मांडिले. आणि 12 वर्षानंतर त्या ठिकाणी हे पुन्हा परत त्या ठिकाणी तीर्थयात्रा करून आले आणि आल्यानंतर त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी काय केलं, बद्रिकाश्रमाला त्या ठिकाणी माऊंद अशा पद्धतीचं यथासांग पद्धतीने केलं अशी त्या ठिकाणी म्हणतात. सकळ देव सुरवरा सहित पाचारोनी घेतले तेत महावंदे झाले पूर्ण व्रत देवोनी देव गेले पै. आणि त्या ठिकाणी माऊंदे त्या ठिकाणी करते वेळेस त्या ठिकाणी सर्व सुरवर त्या ठिकाणी देव त्या ठिकाणी त्यांना इथं बोलावले गेलं आणि बोलावलं जाऊन त्या ठिकाणी सर्व देव लोक त्या माऊंद्यामध्ये सामील झाले आणि यथासांग त्या ठिकाणी माऊंद्याचा कार्यक्रम. मग तो धर्मराज सवे घेऊन फेरी करती तीर्थाटन आता एवढे ऐका कथन रेवना सिद्धनाथाचे. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी धर्मराजाची त्या ठिकाणी दीक्षा तप त्या ठिकाणी पूर्ण झाला आणि त्यांना घेऊन त्या ठिकाणी पुणे तीर्थयाटनासाठी गेले आणि त्या ठिकाणी रेवण सिद्धाची त्या ठिकाणी काय कथा आहे ते ऐका म्हणे. पूर्वी 88 सत ऋषी झाले आहेत विद्यार्यासी त्याची समया रेत महिषी रेवा तिरी पडिले. आणि अशा पद्धतीने पुढे 88 लक्ष त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचे त्या ठिकाणी वीर्यापासून त्या ठिकाणी काय झाले होते, ऋषी तयार झाले होते आणि त्यापासूनच एक रेतापासून त्या ठिकाणी रेवंतनाथ त्या ठिकाणी नदीच्या काठावर पडले होते म्हणतात. रेवा तिरे तेही रेवेत रेत पडले अकस्मात चमास नारायण संचार करोनी त्यात देहद्वारी मिरवला. आणि जे ऋषी त्या रेतापासून बनले होते ते एक रेत त्या ठिकाणी नदी काठावर पडलं होतं आणि पडल्यानंतर त्या ठिकाणी त्या रेतामध्ये नारायणाने अवतार त्या ठिकाणी प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर त्यापासून त्या ठिकाणी रेवणनाथाचा जन्म झालेला आहे म्हणतात. बाळा तनु अति सुकुमार बाल कर किरणी मनोहार उकरंडा लोळे महिवर कोठेही मनोनिया. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी सुकुमार अशा पद्धतीचं बाळ त्या ठिकाणी तयार झालं होतं आणि त्या ठिकाणी काय करू लागलं, ते बाळ अतिशय त्या नदीच्या तटावर त्या ठिकाणी रडत होतं आणि अशा पद्धतीने तेजस्वी होतं म्हणतात. तो त्या कारणी कृषी ऐका उत्तम नाम सन सारू ऐका तो घाट घेऊनी नावया उदका रेवा तिरा पातला. आणि त्या ठिकाणी एक शेतकरी होता म्हणजे शेतकरी त्या ठिकाणी त्याचं नाव होतं उत्तम आणि तो काय झाला की त्या ठिकाणी नदी काठावर त्या ठिकाणी पाणी नेण्यासाठी आला होता आणि आल्यानंतर त्या ठिकाणी काय केलं त्यानं पाहिलं म्हणतात. पातला पर्या कसमात येता झाला बाळ ते सज चाली पुढे चालत बाळ दृष्टी देखिले. आणि सहनसारक असं त्याचं ते नाव होतं आणि तो काय झाला त्यानं पाहिलं आणि पाहिल्यानंतर ते बाळ रडायला दिसला आणि दिसल्यानंतर तो तिकडे पुढे झालेला आहे म्हणतात. बाळ परमाती सुकुमार कांती क्रदळी गाभार पाहुनी त्याचे अंतर विवाळ मोहे झाला. आणि बाळ असा सुकुमार होता आणि त्याची कांती कशी होती म्हणतात त्या ठिकाणी अतिशय सुंदर शरीर अशा पद्धतीचं ते बाळ त्या ठिकाणी होतं आणि पाहिल्या त्या ठिकाणी विवळ होणारा असं बाळ होतं आणि तो त्या ठिकाणी विवळ होऊन त्या ठिकाणी गेलेला आहे. मग घाट ठेवोनी महिला गी धावोनी तातडी चाले वेगी मोहे ओळोनी हृदय भागी अतिष्ण आहे. आणि त्या ठिकाणी त्याने पाण्याला जे घट आणला ते घट लगेच खाली ठेवला आणि धावत गेला आणि धावत जाऊन त्या लेकराला उचललं आणि त्या ठिकाणी हृदयाच्या ठिकाणी धरला म्हणतात. आधीच सण सारुकाना माने ते दावी काय होणे आवडीने करोनी दुःख बुने दुर्वाळीत प्रतिने. आणि आधीच त्या ठिकाणी सण सारक अशा पद्धतीचं त्याचं सारखं नाव होतं आणि नाव आधीच असल्यामुळे त्या ठिकाणी काय होतं की त्याला मन त्याचं त्या ठिकाणी काय झालं दया आली आणि दया उत्पन्न झाल्यानंतर त्या लेकराला उचलून घेतलं घेऊन त्या ठिकाणी त्याला चुंबन देऊन त्या ठिकाणी आपल्या हृदयाशी धरला म्हणतात. मग रक्त घाट करोनी आडी ग्रामात आला हरसे पाडी सदनी परवेशोनी आवडी कांते लागी बोलत असे. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी रिक्त घाट केला म्हणजे रिक्त आणि त्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी आपल्या घरी त्या ठिकाणी घेऊन तिथे टाकून दिला आणि आला आणि त्या लेकराला घेऊन त्या ठिकाणी घरी आला आणि आपल्या पत्नीला काय बोलू लागला म्हणतात. म्हणे जीवा लगे आजीचा दिन माते झाला धातू मोहेम तरी शिवातले लागी दुर्म कुंभपाशी मिरविला. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी मला दिवस काय झालेला ती सोन्याचा दिवस त्या ठिकाणी मला भेटला आणि या ठिकाणी मला काय झालं पाणी आणायला गेल्यानंतर हे बाळ सापडलं अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या पत्नीला सांगू लागला. सहज गेलो उदका ते रेवतीशी वळवटीत
अपरी सोरे घाला सुत वंशावळी मिरवावया. आणि सहजच गेलो पाणी आणण्यासाठी. आणि पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर त्या रेवण नदीच्या त्या तीरावर त्या ठिकाणी वाळवंटामध्ये काय झालं की ईश्वराने मला काय केला की पुत्र दिला अशा पद्धतीने बोलू लागले. नवनाथ महाराज आनंदी होती. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी तिने या मुलाला पाहिलं. आणि पाहिल्यानंतर काय झालं, जैसा पूर्ण चंद्र दृष्टी दृश्य होता उदती पोटी आनंद भरोनी तो या दाटी उचंबळला दाट तसे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी जसा पौर्णिमेचा चंद्र त्या ठिकाणी असा तेजस्वी दिसत त्या पद्धतीचं त्या ठिकाणी ते लेकरू अतिशय तेजस्वी दिसत होतं. आणि त्या ठिकाणी तीरावर त्या ठिकाणी सापडलेलं होतं. त्यामुळे अतिशय आनंद त्या ठिकाणी तिला वाटला म्हणतात. दारिद्र्यासी मांदूस होय दर्शन मग तयाचा आनंद वर्णी लपून देवी उत्तम मनोधर्म आनंद दरी मिरवी तसे. बाळ धरून हृदय संपुटी उचमून घेत तसे स्नेहाचे पोटी मग तैल उदकी मनोनी शेवटी पालका ते घातले. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी बाळाला हृदयाशी धरलं. आणि त्या ठिकाणी त्याचं चुंबन घेतलं. आणि चुंबन घेतल्यानंतर त्या ठिकाणी काय केलं की त्याला अतिशय त्या ठिकाणी स्नान अशा पद्धतीने त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी घातलं म्हणतात. तयाचे तानुले होते घरी निजविला योगी तयासे जारी स्तनपान केलिया उपरी बाळ निजे पालखी. आणि तिचं जे अगोदरचं घरचं एक बाळ होतं ते बाळ त्या ठिकाणी झोपलेलं होतं. आणि त्या बाळाच्या बाजूला त्या ठिकाणी स्तनपान करून त्या ठिकाणी झोपवलं म्हणतात. असो आयसे नित्य नित्य बाळ सांगोपी माते रेवन नाम ठेवोनी त्या ते मोहे करुनी सांभाळी. आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने नित्य ते क्रम चालू होता. आणि क्रम चालू असते वेळेस त्या बाळाचं नाव त्या ठिकाणी रेवणनाथ अशा पद्धतीचं ठेवलं. आणि त्यांचं त्या ठिकाणी अशा पद्धतीने ते संगोपन चालू होतं म्हणतात. रेवतिरी बाळ रेवत सापडले म्हणून त्या ते रेवन नाम साजुकांत सहन करुनी ठेवून या. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी रेवंत तिरीच्या त्या ठिकाणी कटावर त्या ठिकाणी सापडलेलं असल्यामुळे ते बाळ त्याचं नाव त्या ठिकाणी रेवंतनाथ ठेवण्यात आलं. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या शाहरुखानं अशा पद्धतीने त्याचं नाव ठेवलं म्हणतात. असो रेवन नाम याचे संगोपान करिता उभयता पालन आयश लुटता बहुत दिन प्रपंच राटी करी तसे. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी रेवणनाथाचं संगोपन त्या ठिकाणी चालू होतं. आणि चालू असते वेळेस असं पालन करत 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 त्या ठिकाणी दिवस त्या ठिकाणी लोटत होते म्हणतात. द्वादश वसंतर प्रपंच राटी कृषी कर्म विद्या पाटी पूर्ण झाला वायुता जेटी त्यातुनी आगळा. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी 12 वर्षापर्यंत त्या ठिकाणी प्रपंच त्याचे राहटे त्या ठिकाणी चालू होते. असं करत करत त्या ठिकाणी बाळ त्या ठिकाणी ते मोठं झालं म्हणतात. नगरवर करली प्रेरणा कपक्षादी करी रक्षण ऐसा कृषी कर्मी निपुण रेवणनाथ झाला असे. नांगर वखर त्या ठिकाणी पेरणे अशा पद्धतीचे त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी शेतकरी असल्यामुळे करत होता. आणि अशा पद्धतीने निपुण अशा पद्धतीने करत होता. आणि त्यासोबत त्या ठिकाणी रेवणनाथ सुद्धा त्याच्या साह्याला होता म्हणतात. तो कोणे एके दिवशी उठोनी मागिले प्राणीशी वर्षभ सोडून काननाशी रानावयासी चालला. त्या ठिकाणी मग काय झालं की सोबत सोबत शेताला जात असते वेळेस त्या ठिकाणी एके दिवशी काय केलं की गायी त्या ठिकाणी काय केल्या चरायला त्या ठिकाणी सोडलेल्या होत्या. आणि सोडल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं म्हणतात. चांदणे पडले असे सुदृढ कसे होतसे महीची वाट सुदृढपणे गोरच वाट निज चक्षु ते होतसे. आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीचं त्या ठिकाणी चांदणं त्या ठिकाणी पडलेलं होतं म्हणतात. असे म्हणजे संचारची वेळ त्या ठिकाणी असल्यानं त्या ठिकाणी काय झालं की गाया चारत होता. आणि चारत असते वेळेस काय झालं की त्या ठिकाणी रेवणनाथ त्या ठिकाणी चारू लागले. आणि काय झालं म्हणतात. दादा म्हणून वर्षभा पाटी अंकित चालिला हे जेटी ते अनुस शुभ शिकणार वाटी पुढे झाले अकस्मात. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी तिथूनच काय होऊ लागले ते चारत होते वाट्यामध्ये. आणि चारत असते वेळेस काय झालं तिथून आपले दत्तात्रेय महाराज त्या ठिकाणावर जात होते. आणि जात असते वेळेस त्या ठिकाणी काय झालं की बाजूला चारत होते म्हणतात. परी तो महाराज त्रिनंदन पावन वेगे तयाचे गमन नेमिले ठाई करोनी स्नान
गिरनार पर्वती जात असे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आत्री नंदनाचे दत्तात्रय महाराज त्या ठिकाणाहून काय करून स्नान करून तिकडून जात होते आणि जात असते वेळेस ते गिरनार या ठिकाणी जात होते आणि जात असते वेळेस त्या ठिकाणी काय झालं म्हणतात, पाया खडावा शुभाभीत एका चलांगी शोभत शुभ्र कोपिना विराजित कंठटा वेष्टोनी. अशा पद्धतीने त्यांच्या पायामध्ये खडावा होत्या आणि सुशोभित अशा पद्धतीचं त्या ठिकाणी अंग त्या ठिकाणी दिसत होतं आणि अशा पद्धतीने विराजित असणारे असे दत्तात्रय महाराज त्या ठिकाणाहून चालले होते म्हणतात. मोळी वेष्टिल्या सती जटा दाढी निशा रंग पिंगटा सकळ ज्ञानियाचा वरिष्ठा कनक कांती शोभत असे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी जटा बांधलेल्या होत्या, दाढी वाढलेली होती. अशा पद्धतीने त्यांचं स्वरूप त्या ठिकाणी ज्ञानियाचा पुतळा अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सोन्यासारखा शरीर त्या ठिकाणी अशा पद्धतीचं ते जात होते म्हणतात. ऐसा महाराजा त्रिनंदन जो त्रिया देवाचा अवतार पूर्ण अति लगबगे करिता गमन पुढील नेम मानोनिया. अशा पद्धतीने त्या ठिकाणी महान अशा पद्धतीचा तो नाथ त्या ठिकाणी दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी जात होते आणि त्रिदेवाचा असा अवतार असलेला असा पूर्ण अवतार त्या ठिकाणी दत्तात्रय महाराज अतिशय लगबगीने त्या ठिकाणी गडबडीने त्या ठिकाणाहून चालले होते. तो मार्गावर अकस्मात वृषभ गमन देखत वर्षवाड रेवनाथ दृष्टी नाही आतळला. आणि त्या मार्गावर त्या ठिकाणी गायी चरत होत्या आणि चरते वेळेस त्या गायीच्या आडवं त्या ठिकाणी रेवणनाथ होते आणि ते रेवणनाथ त्या आडवं असलेले दत्तात्रय महाराजाला दिसले नाही म्हणतात. मानव गती तेने देखून पुढे आला त्रिनंदन सदस्थिती वृषभागुण पाऊले ते चालवया. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी मानव त्या ठिकाणी त्या ठिकाणी लवकर चालण्याच्या त्या वेगामध्ये त्या ठिकाणी काय गायीच्या मागून त्या ठिकाणी वेगाने दत्तात्रय महाराज चालले होते म्हणतात. तो सर्वा मागील वृषभ पूर्ण शरीरे मिरवे स्थितलपन तया आडना तरेवन बाळातून चालत असे. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी गायी सरत होत्या आणि गायी शेवटची जी गाय होती त्या गायीच्या मागे त्या ठिकाणी काय होते की रेवणनाथ त्या साईडला होते आणि गाय त्या ठिकाणी वळलेली आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी कृत्य झालेलं आहे म्हणतात. तो वृषभा मागे का दत्त वृषभ बुजोनी पुढे पळत मागे अंतरात रेवनाथ त्यावरी दत्त आदळला. अशा पद्धतीने त्या ठिकाणी दत्तात्रय महाराज येऊ लागले आणि येता येता त्या ठिकाणी वासरू होते, गाय होती. अशा पद्धतीने आणि ते काय झालं त्या ठिकाणी पळायला लागलं बघून दत्तात्रय महाराजाला आणि बघल्यानंतर त्या ठिकाणी रेवणनाथ मागेच पळू लागले त्याच्या कलवण्यासाठी आणि पकडते वेळेस त्या ठिकाणी दत्तात्रय महाराजाची आणि त्यांची त्या ठिकाणी धडक झाली म्हणतात. उभय देही कामपणी ऐक्य झाली देह धरणी परिस्पर्शी होता अंतकरणी ज्ञान दीपा उजळला. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी अशा या नाथाचं त्या ठिकाणी दत्तात्रय महाराजाचं त्या ठिकाणी धक्का लागल्या काय झालं की त्या ठिकाणी हे जे रेवणनाथ होते हे काय होते त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचं त्या ठिकाणी त्यांचा अंश असल्यामुळे त्या ठिकाणी नाथाचं त्या ठिकाणी अवतार असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना ज्ञानाचं त्या ठिकाणी सानिध्य त्या ठिकाणी कळालं आणि कळाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना थोडस डोक्यामध्ये प्रकाश पडला म्हणतात. सद्गुरुनाथ महाराज